नमस्कार मंडळी, मी अनुष्का बेंद्रे अनुस्मी चॅनलच्या या एपिसोडमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत करते. तुम्हाला निश्चित असं वाटत असेल की आज नेमकी अनुष्का कुठे बसली आहे आणि आज हे काय आहे. तर मंडळी, काही महिन्यांपूर्वी यूट्यूबवर माझ्या चॅनलवर मी एक शॉर्ट अपलोड केला होता, आमच्या माहूरच्या देवीचा शॉर्ट. आणि त्या शॉर्ट्सला तो शॉर्ट खूप व्हायरल झाला आणि अनेक लोकांनी मला पर्सनल मेसेज केले की ही नेमकी देवी कुठली आहे आणि या देवीविषयी अनेक प्रश्न विचारले. तर मला असं कुठेतरी वाटलं की या देवीवरती एक ब्लॉग करावा, म्हणून मी आज इथे आली आहे. आणि मला सांगायला खूप आनंद होतोय की आज मी माझ्या माहेरी आहे आणि मी पूर्वाश्रमीची स्मिता डावरे आणि माझ्या माहेरी ही माहूरची देवी स्थित आहे. गेली 200-250 वर्षापेक्षा जास्ती परंपरा या माझ्या माहूरच्या देवीला आहे. तर ही देवी आमच्याकडे कशी आली याचा एक छोटासा किस्सा जो मी माझ्या आजोबांकडनं त्यांच्याकडनं ऐकत आली आहे, तर तो तुमच्या बरोबर आधी शेअर करते. तर ही आहे माहूरची, म्हणजे माहूर म्हणजे आपलं नांदेड जिल्ह्यामध्ये रेणुका मातेचं जे 3.5 शक्तिपीठं आहेत, तर त्या 3.5 शक्तिपीठातलं हे आद्यपीठ मानलं जातं माहूर देवी. तर माहूरच्या देवीची प्रतिकृती म्हणून आज ही रेणुका माता आमच्या घरामध्ये स्थिर आहे. आमची कुलदेवी म्हणून इथे बऱ्याच वर्षापासून इथे उपासना होतीये. तर ही देवी माहूरची असल्यामुळे हे जे माहूरच्या देवीचं जे मूळ रूप आहे तेच इथे साकारण्याचा प्रयत्न झालेला आहे. तर या देवीच्या विषयी माझ्या आजोबांनी मला खूप रोचक माहिती सांगितली, ती मी तुमच्यासोबत शेअर करते. तर माहूरला तुम्ही कधी गेलात तर तिथे मातृकुंड आहे. जिथे मातृकुंडामध्ये माझे आजोबा जेव्हा जायचे त्या काळी खूप अशी साधनं नव्हती की सहजासहजी माहूरला जाता येईल. तर मग एसटीनी जायचं पुसदवरनं खाली उतरायचं, तिथनं बैलगाडी करायची आणि तिथनं मग ते माहूरला म्हणजे किनवटला उतरायचे आणि तिथनं मग बैलगाडीच्या मार्गे ते माहूरला पोहोचायचे. माहूरला रात्री गेल्यानंतर तिथे मुक्काम करायचा. मुक्कामाची फारशी सोय नव्हती. तिथेच एका मंदिरामध्ये भोपी शास्त्री म्हणून होते, तर त्यांच्या घरी ते मुक्काम करायचं आणि मुक्काम केल्यानंतर सकाळी लवकर उठायचं, मातृकुंडामध्ये स्नान करायचं, मातृकुंडाचं पाणी घ्यायचं आणि माहूरचा गड चढायचा. मातृकुंडाच्या बाजूनी पायऱ्या आहेत, त्या पायऱ्या चढून आपल्याला वर जाता येतं. ते पाणी मातृतीर्थाचं जे आहे ते पाणी तिथनं घ्यायचं आणि ते पाणी कळशीत भरायचं आणि मग त्यावरती गडावरती जी रेणुका माता आहे तिला अभिषेक करायचा. त्या मातृतीर्थाची पण एक आख्यायिका आहे. जेव्हा जमदग्नी माता रेणुका मातेचा जेव्हा म्हणजे जमदग्नी जेव्हा पोपले आणि तेव्हा माता रेणुका मातेचा परशुरामाने शिरच्छेद करायला सांगितला, तेव्हा परशुरामाने त्याचा तिथे शिरच्छेद केला आणि त्या आपल्या आई वडिलांना जिथे अग्नी दिला तर ती अग्नीची जागा आहे मातृतीर्थ. आणि तिथे कुठलंच तीर्थ नव्हतं, तेव्हा परशुरामांच्या बाणाने एक तीर्थ तिथे उभं राहिलं आणि तिथला आजूबाजूचा परिसर म्हणजे कितीही ठिकाणी त्या ठिकाणी दुष्काळ असला तरी मातृतीर्थाचं पाणी मात्र तसंच असतं. अशी काहीशी आख्यायिका माझ्यापर्यंत आली आहे. जर तुम्हाला वेगळी काही माहिती असेल तर ती कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. तर मग तिथनं ते पाणी घ्यायचं आणि वरती माता रेणुकेला अभिषेक करायचा, तिथे सगळं कुळधर्म कुळाचार करायचा आणि मग खाली यायचं. तिथे तांबूल विशेष प्रसाद रेणुका मातेला दिला जातो. तर तुमच्या इच्छेनुसार तुम्ही 50, 100, 150, 200 किती पानाचा तांबूल तिथे कुटायचा. कुटणाऱ्या लोकांची पण वेगळी व्यवस्था तिथे आहे, वेगळी लोक तिथे असतात. तर तो तांबूल तो सगळा करायचा, तो मुखी रेणुका मातेच्या मुखी तो विडा द्यायचा. आणि मग असं म्हणतात की श्रद्धाळू लोकांना त्याची प्रचिती येते की माता तो खरंच तांबूल खाते आणि तिच्या या बाजूनी त्या तांबूलाचा ओघळ येतो, असं आजोबा आम्हाला सांगायचे. त्यामुळे तेव्हापासून आमच्या लहानपणापासून रेणुका मातेविषयी एक वेगळं आकर्षण मनात निर्माण झालं होतं की जेव्हा जेव्हा आम्ही जाऊ तेव्हा आपली आई आपल्याला भेटतीये असा काहीसा फील व्हायचा. आणि तीच परंपरा मग पुढे माझ्या आजोबांच्या करवी माझ्या आईच्या थ्रू माझ्यापर्यंत आली आणि अनेक रेणुका मातेची स्तवनं वेगवेगळी आई नेहमीच म्हणायची आणि ती आईची ऐकून मग ती आमची पाठ झाली. म्हणजे त्याच्यासाठी वेगळे असे एफर्ट्स मला माझ्या भावाला कधीच घ्यायला लागले नाही. जे आई जे म्हणायची श्री सुक्त म्हणा किंवा रेणुका मातेची जी कवनं आहेत ती सगळी म्हणत ही परंपरा आमच्यापर्यंत आली. आता आमच्या घरी ही देवी कशी आली तर आजोबा सांगतात की त्यांच्या वडिलांपासून त्यांच्या आधीपासूनची ही देवी आहे. नॉर्मली जर घरात देव आणायचे असतील तर मातृतीर्थामध्ये तुम्ही खाली स्नान केल्यानंतर डुबकी मारायची. डुबकी मारल्यानंतर म्हणजे तुमच्या हातामध्ये जो पहिला गोटा येईल तो गोटा घ्यायचा आणि त्यालाच देवी स्वरूप मानायचं आणि मग तो घरी आणायचा आणि घरी त्याला देवीच्या रूपाने अभिषेक करायचा.
आता मग असे अनेक आता काही मंडळींच्या घरी ज्यांच्या घरी रेणुका माता कुलदैवत म्हणून स्थानापन्न आहे तर ते प्रत्येक जण त्याला नाग डोळे करतातच असं नाही, काही त्या जुन्या स्वरूपात सुद्धा पूजा करतात. पण माझ्या आजीनी त्याला वेगळं रूप दिलं, चांदीचे म्हणजे डोळे केले, मुकुट केला, कान केले आणि खरोखरच एक आपली आई इथे विराजमान आहे असा फील आला. मग काही महिन्यांपूर्वी, काही वर्षापूर्वी जसं आपल्याला माहिती असेल की वणीच्या देवीचा शेंदूर काढला गेला आणि मग रेणुका म्हणजे वणीच्या सप्तशृंगी मातेची एक वेगळी मूर्ती आपल्या समोर आली. तर तसंच काहीसं आमच्याकडे पण आईने केलं आणि त्याचा शेंदूर काढला गेला. आजूबाजूचा जो भाग आहे त्याच्यामध्ये राळ भरली जाते. राळ नावाचा एक वेगळा दगड असतो किंवा माती स्वरूप असतं, ते राळ त्याच्यात भरली जाते आणि मग त्याला एक आकार दिला जातो. तर मग तो आहे त्याला वेगळं, मग त्याला रेणुका मातेचा पूर्णतः अवतार दिला गेला. त्याचे रेखीव असे डोळे काढले गेले आणि नगरमधले खूप प्रसिद्ध मूर्तिकार आपण म्हणूयात की जे अनेक देवतांच्या मूर्ती त्यांच्याकडे घडतात वर्षानुवर्ष, म्हणजे त्यांचाही या पिढीचा व्यवसाय नाळकेल. तर त्यांनी या देवीचं हे मूर्त स्वरूप जे आता आपल्याला दिसतंय तर असं केलेलं आहे. आणि माझ्याही मला नेहमी म्हणते की आपल्याला काहीही अडचण असली तरी आपण कुठे न जाता सशुद्ध मनाने जर तुम्ही रेणुका मातेच्या समोर बसलात, तिच्या चरणी लीन झालात तर तुमची सगळी दुःख, सगळ्या गोष्टी माता जाणून घेते. कारण साक्षात ती घरात आहे. तुम्हाला असं वाटतंय ना की माता म्हणजे माहूरची रेणुका माता आमच्या घरात बसली आहे, तर आमच्या घरात काय बसली, हे तिचंच घर आहे, आम्ही तिची सेवा करतोय किंवा ती आमच्याकडनं करवून घेते. तर आई, माझी भाऊचाई हे सगळेजण हा वारसा पुढे नेत आहेत. तर रेणुका मातेच्या आमच्या घरातल्या उत्सवाबद्दल खूपशी थोडीशी वेगळी माहिती माझी आई सांगणार आहे आता. आई, नवरात्रात आपण काय काय करतो? आपण देवी महात्मा वाचन असतं, त्यानंतर आई देवी महात्मा वाचते आणि रोज एकदा वाचते, पूर्ण पोथी एकदा वाचते. त्यानंतर आरती असते, श्रीसूक्त पठण असतं, त्याच्यानंतर विष्णू सहस्रनाम बोललं जातं, आणखी देवीचे अष्टक वगैरे सगळं देवीची दृष्ट काढली जाते. इतके सारे भक्त म्हणजे आमच्या आजूबाजूचे बरेचसे लोक देवीच्या दर्शनाला येतात. तर आई रात्री न चुकता देवीची दृष्ट काढते, जसं आपण घरातल्या सदस्यांची काढतो की नाही तशीच, की आई तू आज इथे आहेस तर तुला कुणाची दृष्ट न लागो अशी भावना असते त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर रोज सवाष्ण भोजन, कुमारिका सवाष्ण भोजन असतं आणि तिचं खूप मान सन्मान, म्हणजे तिला एकदम देवीचं स्वरूप मानूनच पूजा केली जाते. चरणपाद्य पूजा होते. मग तिला रोज घरचाच नैवेद्य आहे, म्हणजे माझ्या भाऊजाईचं पण याचं खूप कौतुक आहे की सगळा नैवेद्य हा विकतचा काहीच नसतो, गोडाचा पदार्थ सुद्धा घरीच केला जातो. तर असं रोजचं 9 दिवस धामधुमीचे असतात. तर इतक्या पद्धतीने, वेगवेगळ्या पद्धतीने आईची पूजा, आईची सेवा इथे होते. आणि माहूरला जी आरती म्हणली जाते, त्याच आरत्या आम्ही इथे, त्याच आरत्या इथेही देवीच्या आरत्या म्हणल्या जातात. आणि आपल्याकडे देवी आली तर तुला कसं वाटतं गाई? नेहमी तू आम्हाला काहीतरी सांगत असते ना त्याच्याबद्दल, तर ते सांगते. सेवा करायला मिळते वगैरे. उत्सव असेल तर आमच्या घरात सगळ्यांना उत्सव असतो. सगळे पहाटे, नातवंड सुद्धा माझी पहाटे उठून आंघोळ करून इकडे यायचं आणि आंघोळ झाल्याशिवाय वगैरे असं त्यांचं काहीच विक्रे जे आहे ते त्या क्षणी तेव्हा पाळलं जातं. आणि वर्षानुवर्ष या सगळ्या गोष्टी म्हणजे अंघोळणी पडल्यासारख्या झाल्या. म्हणजे आपल्या घरात देवी आली तर साक्षात कुठलंही भय नाही, साक्षात आई इथे बसली आहे. आणि इतक्या सुंदर शृंगार दरवेळेस, म्हणजे आज तर आहेच आहे पण नवरात्रातही असतो, प्रत्येक गुरुधर्मालाही असतो. आणि रोज तिचं हे स्वरूप आहे, त्या स्वरूपात आई खूप मनोभावे ही पूजा करते. म्हणजे आणि आता पुढे जाऊन पुढची पिढी म्हणजे माझा भाऊ, माझी सुनबाई करते आता सगळं. म्हणजे पिढी न पिढी हे चालतच आहे. माझ्या आजोबा पणजोबांपासून आलेला हा वारसा आज इथपर्यंत म्हणजे 4थी-5वी पिढी माता रेणुकेच्या याच्यात आहे, सेवेत आहे. तर असं सगळं ते एकूणात रूप आहे सगळं. तर माहूरला जी आरती मंदिरामध्ये रोज म्हटली जाते सकाळ संध्याकाळ, तर तीच आरती इथे पण आई रोज म्हणते. म्हणजे रोज म्हणते, मंगळवारी शुक्रवारी तर म्हणते, पण रोजच म्हणते ना, रोजच म्हणते. तर त्याची एक झलक आईच्याकडून आपण ऐकूया. रूप तुझे काय वर्णू, जैसा शोभतो भानू, बैसली सिंहासनी अंबा माझी कामधेनू, इच्छिले फळ देसी तुझे ध्याती हो जन. जय माय विश्वमूर्ती, जय जय आदिशक्ती, आरती ओवाळीन मोहन माया रेणुके, जय देवी आदि
नमोस्तुते. जय जय आदिशक्ती. हम्म. अंबा नेसली पीतांबर आमोलिक कासोळी दोन्ही बाहे गळाबंद वर मोतियाची जाळी शृंगार नाणल्याली आदिशक्ती वेल्हाळी रूप मी काय वर्णू अंबा नाकीचे मुक्ता फळ हिरे जडित आहे कंठीची पदरेखा तेणे लोपला सूर्य मस्तकी तुलसी दल वैष्णव माय जय माय विश्वमूर्ती जय जय आदिशक्ती आरती ओवाळीन पंच प्राणया ज्योती जय माय विश्वमूर्ती. अंबा धन्य अश्विन मास मन थोर उल्हास देखिली जगदंबा झाला पापाचा हा नाश लागलो भक्ती मुक्ती ब्रह्मा अंबेचा हा दास जय माय विश्वमूर्ती जय जय आदिशक्ती आरती ओवाळीन पंच प्राणया ज्योती जय माय विश्वमूर्ती. अशी काहीशी ती आरती होती. आजोबांनी लिहून ठेवली होती, पण जितकी आमच्या स्मरणात आहे तितकं आम्ही म्हणण्याचा प्रयत्न करतो. आणि ते खरोखरच ते म्हणायला बसलं नवरात्रामध्ये तर आपोआप सगळे कडवे येतात आणि तो जागर होऊन जातो. तर असं देवीचा सगळा साज शृंगाराचं वर्णन त्याच्यामध्ये केलंय आणि देवीने जसा दैत्याचा नाश केला तर त्याचंही काहीसं वर्णन इतकं छान त्या आरतीमध्ये उभं केलेलं आहे आणि म्हणताना साक्षात त्याचा फील आम्हाला नेहमी येतो. आणि खरोखरच देवीची सेवा करताना सगळ्या गोष्टी विसरायला होतात. तर या देवीचं जेव्हा मी शॉर्ट अपलोड केला तेव्हा खूप लोकांनी विचारलं होतं की ही देवी तुमच्यापर्यंत म्हणजे कुठली देवी आहे, कशी आली. तर याच्यातली काही प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न केला. तर तुमच्याही घरी कुठली कुलस्वामिनी आहे आणि तिची काही वेगळी आख्यायिका आहे का हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि रेणुका मातेचा एक श्लोक म्हणून हा ब्लॉग मी इथेच संपवते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ठीक आहे, तर धन्यवाद मंडळी. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा वेगळ्या माहितीसह नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत मी अनुष्का अनुस्वी चॅनलच्या या एपिसोडमधनं आपला निरोप घेते. नमस्कार. जय जगदंब. रेणुका माता की जय.